नमस्कार, मी सूरज एरे जम्मा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख आहे। मी आज यशोधरा हॉस्पिटलमध्ये आले असता मला प्रशांत राजेंद्र चनशेट्टी, अभिजित चनशेट्टी या पेशंट संदर्भात फोन आला असता मी हॉस्पिटलमध्ये आलो। विषय असा होता की मागच्या सात दिवसापूर्वी हॉस्पिटलमध्ये पेशंट आला होता आणि हॉस्पिटल प्रशासनाला विचारलं होतं की पेशंटचा अपघात झाला होता आणि त्याला डाव्या पायाला उजव्या पायाला काहीतरी फिल्टर बसवायचा होता। तर त्या संदर्भात विचारणं आलं असतं तर त्या हॉस्पिटलवाले बोलले तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये या, आम्ही तुमचा इलाज करू। ज्या दिवशी पेशंट हॉस्पिटलमध्ये आणला त्या दिवशी काहीतरी मशीन बंद पडलं होतं असं सांगितलं। हॉस्पिटल प्रशासनवाल्यांना विचारलं की 2 दिवस वेळ द्या, आम्ही मशीन तयार करतो आणि त्यानंतर तुम्हाला ट्रीटमेंट देतो। आज बरोबर 7वा दिवस आहे। पेशंटला सांगतायत की आमच्याकडे मशीन चालू झालेलं नाही आहे, तुम्ही इथून पेशंट घेऊन जा म्हटल्यानंतर मग हॉस्पिटलवाल्यांनी दुपारी त्यांना सांगितलं आणि पेशंटच्या नातेवाईकांनी दुसऱ्या हॉस्पिटलला जाऊन विचारणा केली असता तिथून पेशंट तिकडे घेऊन या बोलले। नंबर 1। नंबर 2, नातेवाईकांनी हॉस्पिटलवाल्यांना काहीतरी ॲम्ब्युलन्सच्या बाबतीत विनवणी केली असता त्यांच्याकडे 4 तास झालं पेशंटला ॲम्ब्युलन्स देण्यासाठी, त्यांच्याकडे ॲम्ब्युलन्ससुद्धा नव्हती। मग इथं जर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये जर योजना असून या हॉस्पिटलमध्ये योजनेअंतर्गत अप्रुव्हल घेतलेलं असून देखील जर पेशंटला उपचार माझं नाव आहे सोनू राजेंद्र चनशेट्टी, माझा मुलगा आहे अभिजित चनशेट्टी। काय झालं तर त्याला ॲक्सिडेंट झाले। हां, कशामुळे आणलं होतं इथं? तिथं ते फिल्टर जाळी बसवायसाठी आणलं होतं। बरं, मग तुमच्या योजनेमध्ये बसलं होतं का? बसलं होतं। मग हे काय टाळाटाळ करत लोक? टाळाटाळा त्यांनी मशीनच नाही, मशीन बिघडले। कधीपासून? आणल्यापासून मला तेच सांगते त्यांनी। किती दिवस झाले आणून? आणून आज 7 दिवस झालं। 7 दिवस झाले। मग तुम्हाला कल्पना दिली नाहीत का तेव्हा ते? नाही, बरं मशीन चालू होतं, तुम्ही आल्या दिवशीच बंद पडलं तुमचं नशीब। बरं, आता तुमची नेमकी अडचण काय? आमचं अडचण नाही, लवकर ते झालं नाही, काय नाही आमचं। मी आज सकाळी म्हणले माळे सर आहेत का, माळे सर आलेत का नाही सांगा म्हणल्यावर 1 नंबरला जावं म्हणले। 1 नंबरला जावं म्हणल्यावर परत तिथं येऊन विचारलं तर वरती जावा। बरं, तुमच्या योजनेमध्ये बसते ना ते? हां, पैसे घेतलेत का? पैसे नाही घेतले। बरं ठीक आहे, फक्त योजनेमध्ये बसल्या पण ते राबवत नाहीत योजना।